कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकरांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झालाय। कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकरांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झालाय। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजपर्यंत एकूण 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यापैकी 9 जणांना यापूर्वी जामीन मंजूर झाला होता। आता उर्वरित जणांना यावेळी जामीन मंजूर करण्यात आला। या संदर्भात वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 2015 ला हत्या झाली। त्यानंतर आरोपींना अटक करण्याचे सत्र चालू झालं, पोलीस तपास चालू झाला। यामध्ये बरेच आरोपी अटक झाले, त्यांना जामीन मिळाला। आता नव्याने 3 आरोपींना जामीन मिळाला आहे आणि आता याविषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजी। काय सांगाल की आता नवीन सगळ्यांना जामीन भेटतोय? 2 आरोपींचा पहिल्यांदाच जामीन त्यांनी दाखल केलेला जवळजवळ 6 वर्ष आत राहिल्यानंतर सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी तो फेटाळला। त्यामुळे मग आम्ही इथे आलो आणि त्या दोघांचे पण जामीन आज त्यांनी मंजूर केलेले आहेत। ऑर्डर यायला 1-2 दिवस जातील, पण कुठेतरी निरपराध माणसाची ही म्हणजे प्रोसिक्युशन नव्हे, हे परसिक्युशन, हे छळवाद फक्त मीडिया ट्रायल होते किंवा कोणतरी कम्युनिस्टांचा खून झाला म्हणून काहीतरी हे होतंय असं आहे का? हे एक वकिलासोबत एक मी माणूस आहे, तर माझ्यातल्या माणसाला हे प्रश्न पडतात हे मात्र नक्की। पोलिसांनी तपासामध्ये मुद्दामून नावं घेतली असं वाटतं का? आरोपी वाढवण्याची क्षमता होती का? एक पॅटर्न असा आहे की गौरी लंकेश केसमध्ये जी माणसं अरेस्ट झाली त्या सगळ्यांना इथे बऱ्यापैकी आणण्यात आलं आणि हे मी म्हणत नाहीये, तर उच्च न्यायालयाने सुद्धा हे नोंदवलेलं आहे की तुम्ही इतरांच्या तपासावर अवलंबून राहता, हे कितपत योग्य आहे हे उच्च न्यायालयाने यांना विचारलेलं आहे। एवढंच। वीरेंद्र तावडे असतील किंवा सह आरोपी कोण असतील त्यांचा जामीन आज अर्ज होईल। 2 दिवसांनी यांचा जामीन मिळाल्यानंतर ते मुक्त वावर करतील अशीच अपेक्षा व्यक्त करतो। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। पानसरे हत्येप्रकरणी निरपराध हिंदुत्व निष्ठांची 9.5 वर्षांची भरपाई नेमकी कोण करणार असा सवाल सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलाय। प्रदीर्घ कालावधीनंतर मिळालेला न्याय किंवा उशिरा मिळालेला न्याय हा खरंच अन्यायच असतो आणि डॉक्टर तावडे त्यांचं एक मोठं उदाहरण आहे। सातत्याने माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाला सांगतं की लवकरात लवकर खटल्यांचा निकाल काढा, पण याच्यामध्ये देखील डॉक्टर तावडेंना जवळजवळ 30 पेक्षा अधिक डेट्स मिळाल्या। विविध वेळेला याच्यामध्ये या न्यायालयाने त्या न्यायालयाने अनेक वेळेला त्याच्यामध्ये ऑर्डर्स रिझर्व करण्यात आल्या, परंतु अखेर विलंबानंतर का होईना त्यांना आता न्याय मिळालेला आहे।